Hi all, good evening. Am I audible, guys? Please confirm once. Yes, sir. Yeah, that's great. So basically आपण ऑपरेटर जे लास्ट सेशन होतं त्याच्यामध्ये आपण ऑपरेटर डिस्कस केलं, डेटा टाइप डिस्कस केलं. त्याचं जे काही लास्ट सेशनचे व्हिडिओ आहे तो मी तुमच्या प्लेलिस्टमध्ये जे की JBPL 1010 म्हणून मी तुम्हाला अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर का सेशन काही रिवाइज करायचं असेल किंवा कुणी जॉईन नसेल केलं त्यावेळेस सकाळी मॉर्निंग 11 वाजता तर ते तुम्ही एकदा गो थ्रू करा. लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं डेटा टाइप्स, किती प्रकारचे डेटा टाइप्स असतात. सो डेटा टाइप्स जे आहेत ते दोन टाइप्सच्या कॅटेगरी आहेत. पहिला आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप जे इनबिल्ट प्रोग्रामिंग सोबत अवेलेबल असतात, ज्याची साईज जी आहे किंवा व्हॅल्यू काय स्टोअर करायची आहे ते फिक्स्ड आहे, डिसाइडेड आहे. दुसरे आहेत नॉन प्रिमिटिव्ह, ज्याला आपण म्हणू शकतो युजर डिफाईन, जे की डेव्हलपर डिसाइड करू शकतात त्याची जी साईज आहे त्या डेटा टाइपची ती किती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ॲरेची साईज आपण कितीही ठेवू शकतो, कमी जास्तही करता येते. क्लास ॲनी नावाचा आपण क्लास घेऊ शकतो, इंटरफेस, स्ट्रिंग एक्सेट्रा. हे जे आहेत हे तुमचे डेटा टाइप्स आहेत जे मॉडिफाय होऊ शकतात किंवा युजर डिफाईन करू शकतात. त्याला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप असं म्हटलं जातं. इवन दो आपण ऑपरेटर बद्दल बोललो, आपण डिस्कस केलं की ऑपरेटर काय आहे. सो व्हॉट इज अ ऑपरेटर? एका शब्दात सांगायचं गेलं तर अ सिम्बॉल, कुठलाही असा एक सिम्बॉल जो ऑपरँडवर ऑपरेशन परफॉर्म करतो. आता ऑपरँड म्हणजे काय की तुमची व्हॅल्यू जी काही संख्या आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 2+2 केलं तर ह्या दोन जे व्हॅल्यू आहे त्याला आपण ऑपरँड म्हणतो आणि हा जो सिम्बॉल आहे याला आपण ऑपरेटर म्हणतो. दॅट्स इट. ऑपरेटरच्या काही कॅटेगरीज आपण बघितल्या होत्या. त्याच्यापैकी पहिली जी कॅटेगरी होती ती युनरी आपण व्यवस्थित कंप्लीट केली आहे. युनरी मध्ये आपण समजलं युनरी म्हणजे काय, वन ऑर सिंगल असं असतं. याचा अर्थ काय आहे की जो ऑपरेटर फक्त सिंगल व्हॅल्यूवरच ऑपरेशन परफॉर्म करतो. फॉर एक्झाम्पल तुमचा इथे मी ए प्लस प्लस हा ऑपरेटर काय ऑपरेशन परफॉर्म करतो तर एकच व्हॅल्यू जी आहे ती ऍड करते आणि एकाच एकाच तुमच्या ऑपरँडवर व्हॅल्यू ऍड केली जाते, म्हणून याला युनरी म्हटलं जातं. देन नाव कम ऑन द बायनरी. तर बायनरी म्हणजे काय? बायनरी या शब्दाचा अर्थ असतो टू ऑर डबल, यू कॅन से. दिस इज अ सिम्पल थिंग. बायनरी याला असं म्हटलं जातं. एखादा ऑपरेटर जो दोन ऑपरँडवर काम करतो त्याला आपण बायनरी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण जर का डेली लाईफमध्ये जर यूज करत असू तर पहिला जो बायनरी ऑपरेटर आपण मोस्टली यूज करतो तो आहे अरिथमॅटिक ऑपरेटर, जो बायनरी कॅटेगरीमध्ये मोडतो, जो की अव्ययला आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही असं घेतलं असेल ए इक्वल टू सपोज 10 अँड बी इक्वल टू सपोज 20 अँड सी इक्वल टू a plus b. सो हा जो आहे तुमचा बायनरी आहे. सिंपल. बायनरी म्हणजे काय? दोन ऑपरँडवर जो ऑपरेटर काम करतो. याच्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेटरमध्ये फॉर एक्झाम्पल याचा काय यूज आहे? देन डिव्हिजन, देन सबट्रॅक्शन, देन मल्टिप्लेक्शन. आय गेस मला या ऑपरेटर बद्दल तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. दिस थ्री. बट हा जो ऑपरेटर आहे अरिथमेटिक मध्ये याचं काम ऍडिशन आहे. ॲज वेल जेव्हा तुम्ही स्ट्रिंग यूज करता तर कॉन्कॅनेट पण करण्याचं काम याचं आहे. जेव्हा तुम्ही सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन यूज करता, असं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन अँड समथिंग प्लस सी,
याचा अर्थ असा असतो की हा प्लस ऑपरेटर हा स्ट्रिंग पण आणि ही जी व्हॅल्यू आहे ही पण डिस्प्ले करते, म्हणजे कॉन्कॅनेटेशनचा वर्क होतो. याचं दोन काम आहेत. पहिलं जे वर्क आहे ते आहे ऍडिशन ऑफ टू नंबर अँड अनदर वन इज कॉन्कॅनेटेशन. कॉन्कॅनेट करतो त्याला. ओके. सो आतापर्यंत आपण जे काही ऑपरेटर मध्ये डिस्कस केलं होतं की ऑपरेटर हे 3 कॅटेगरीमध्ये येतात. बायनरी आपलं सध्या वर्किंग मोड मध्ये आहे. आपण सध्या त्याच्याबद्दल डिस्कस करत आहोत, बायनरी ऑपरेटर बद्दल. तर बायनरी ऑपरेटर मध्ये आपण अरिथमेटिक ऑपरेटर जे की तुम्हाला नेहमी माहितच असतात की ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन करतात. नाव मोस्ट इम्पॉर्टंट इज तुमचा जो काही हा ऑपरेटर आहे याला असाइनमेंट ऑपरेटर जो आहे, असाइनमेंट ऑपरेटर बायनरी मधला हा दुसरा ऑपरेटर, आणि बायनरी मध्ये तिसरा ऑपरेटर जो आहे तुमचा रिलेशनल, फोर्थ वन जो आहे तो लॉजिकल, आणि फिफ्थ वन जो आहे तो आहे बिटवाईज. बिटवाईज आपण थोड्या वेळाने किंवा नंतर करणार आहोत, कारण की याचा स्पेशल यूज असतो बिटवाईजचा. आणि फायनली तुमचा जो तिसरा टाइप आहे तो आहे टर्नरी. याचाही यूज आपण इफ एल्स झाल्याच्या नंतरच करतो. इफ एल्स झाल्याच्या नंतरच करतो, कारण की तिथे समजायला तुम्हाला सोपं जातं. आता घेतलं तर इट मे, ज्यांनी इफ एल्स यूजच केलं नाहीये त्यांच्यासाठी हे समजायला थोडंसं कठीण जातं. आपण इफ एल्सच्या ऐवजी टर्नरी ऑपरेटर यूज करू शकतो. सिंपल वे आहे. ओके. सो नाव बायनरी मध्ये आपण किती कॅटेगरी आहेत अमय? इथे तुला दिसते माझी स्क्रीन? बायनरी ऑपरेटर मध्ये आपण किती टाइप्स बघणार आहोत? 5. येस. ऑपरेटर म्हणजे काय एका शब्दात सांगू शकतोस? तुला जे समजलं ते सांग मग. सिम्बॉल जे ऑपरंड वरती ऑपरेशन परफॉर्म करतात डिफरंट टाइपचे. ओके, ग्रेट, गुड, व्हेरी गुड. ओके. आता हे जे अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत ना त्याच्यावर तुम्हाला एवढं काही डिफिकल्टीज नाही आहेत, आणि असाइनमेंट ऑपरेटरवरही इट्स नॉट दॅट मच तुम्हाला डिफिकल्टीज नाही आहेत. याच्यामध्ये थोडंसं शॉर्ट हँड मेथड मी तुम्हाला शिकवतोय. मेन जे वर्क आहे ना, म्हणजे मेन जिथे तुमची कन्सेप्ट वर्क होणार आहे ते या दोन्हीच्या वर. आणि तुम्हाला इन फ्युचर मध्ये तुमचा प्रोग्राम सुपर फास्ट करायचा आहे वर्किंग मोड मध्ये, तर बिटवाईज ऑपरेटर यूज केलं जातं. बिटवाईज ऑपरेटर हा आपण नंतर करणार आहोत. आता आपण बघणार आहोत असाइनमेंट. खूप सिंपल आहे, रिलेशनल पण सिंपल आहे. बरं, याच्या अगोदर तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये केलं असेल तर काय तुम्ही हे ऑपरेटर यूज केलेच असतील. तर असाइनमेंट मध्ये तुमचं कधी तुम्ही लक्ष दिलंय का की कोणते असाइनमेंट ऑपरेटर आहेत? बरेच जण बेसिक जावा आहे, बेसिक पायथॉन आहे. तर कुणी सांगू शकतं मला की असाइनमेंट ऑपरेटर कोणता आहे आणि त्याचा पर्पज काय असतो? इक्वल्स टू. येस, दॅट्स करेक्ट. येस, ऑल द प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सिमिलरच त्याचं वर्क असतं, एनी ऑपरेटरचं ऑलमोस्ट. सो असाइनमेंट ऑपरेटर आपण इथे डिस्कस करूया. व्हॉट इज असाइनमेंट ऑपरेटर? राईट हँड व्हॅल्यू, बघा, राईट हँड व्हॅल्यू विल assign to लेफ्ट हँड म्हटल्यापेक्षा नुसतं राईट व्हॅल्यू विल बी असाइन टू द लेफ्ट साइड्स व्हेरिएबल. दॅट्स इट. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतोय. लेट्स सी INTK equal to 90 and INTJ equal to, let's right now is a 0, and INTM equal to k. तर m ची व्हॅल्यू किती असेल?
90. किती असेल याचा प्रिंट किती येते सांगा मला, चॅट मध्ये सांगितलं तरी चालेल. रोहिणी, निशांत. येस दॅट्स करेक्ट. के ची जी व्हॅल्यू आहे ऑब्विसली एम मध्ये ती असाइन होईल. ओके ठीक आहे, नाव ग्रेट. हा एक पहिला पॉइंट आहे. आणि याच्यामध्ये दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे नवीन शिकण्यासारखा असेल किंवा तुम्ही अगोदर केला असेल तर तो असा आहे, आय एन टी एस इक्वल टू सपोज 10 अँड मला आता काय करायचं आहे, एस इक्वल टू एस प्लस के. सो व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ एस. एस ची व्हॅल्यू किती असेल आता, चॅटवर कुणी कुणी टाकला एस ची व्हॅल्यू. विपुल 90, 100, विपुलचा 100 आहे, मधुरचा 100 आहे. येस दॅट्स करेक्ट, एकदम परफेक्टली करेक्ट. 100च असणार आहे, नथिंग. बट डू यू थिंक ही जी आहे ही लॉंग मेथड आहे. असाइनमेंट ऑपरेटर जो आहे आपल्याला, तुम्ही ही व्हॅल्यू स्टोअर करता येस मध्ये प्रिव्हियस येस प्लस के. तर हे लिहिताना माहितीये का, शॉर्ट हँड मेथड जी दिलेली आहे तुम्हाला, शॉर्ट हँड मेथड असाइनमेंट ऑपरेटर जो आहे तुम्हाला अलाउ करतं. तुम्हाला शॉर्ट हँड, हे जे लॉंग आहे याला शॉर्ट हँड मध्ये मी करून दाखवतो तुम्हाला. येस येस प्लस के ही झाली लॉंग. आता याला मी शॉर्ट हँड मेथड मध्ये करतो. इथे जस्ट तुम्ही प्लस लिहा, हे तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही बाकीचं. हा जो एक्सप्रेशन आहे हा लॉंग आहे आणि ही शॉर्ट हँड मेथड आहे. आउटपुट सेमच आहे. बस तुम्हाला मल्टिप्लेक्शन करायचं असेल तर येस इंटू इक्वल टू व्हॉट एव्हर के, लाईक दिस. डिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला असं लिहावं लागेल, इक्वल टू के, शॉर्ट हँड मेथड. आणि जर डिव्हिजन किंवा कुठल्याही याचं जर का लॉंग म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे की डेली तुम्ही युजच करता, येस इक्वल टू येस इंटू के असं. असाइनमेंट मध्ये फक्त एवढंच होतं. असाइनमेंट मध्ये जास्त आपल्याला काही मेहनत लागत नाही आणि एवढं काही समजायला डिफिकल्टीज नाहीयेत, इझिली तुम्ही करू शकता. नाव रिलेशनल मध्ये तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं आणि इथे आपल्याला करावी लागते प्रॅक्टिस. ओके, नाव रिलेशनल इक्वल्स ऑपरेटर for the comparison purpose. You can say comparison purpose, comparison and non-equal. हे दोन दिले जातील. And one more thing, this operator always return only boolean value. Only boolean value. Boolean value means true or false. रिलेशनल ऑपरेटर जे आहेत हे नेहमी बुलियन व्हॅल्यूज रिटर्न करतात. एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, याच्या व्यतिरिक्त कुठलंही रिटर्न केलं जात नाही. नाव क्वेश्चन, 45 ग्रेटर दॅन 30. हा जो आहे ग्रेटर दॅन, हा पहिला ऑपरेटर आहे. ग्रेटर दॅन हा ऑपरेटर एकतर ट्रू रिटर्न करेल किंवा फॉल्स रिटर्न करेल. तर या केसमध्ये विपुल काय रिटर्न करायला पाहिजेत या ऑपरेटरने, ट्रू ऑर फॉल्स. 45 ग्रेटर दॅन 20, 45 हे 20 पेक्षा मोठे आहेत.
काय रिटर्न करेल विपुल? ओके, विपुलने ट्रू लिहिलंय. शलाका? True, sir. 45 इज ग्रेटर दॅन 20. सो ट्रू आहे. येस, ट्रू आहे. सो तुम्ही हे जे एक्सप्रेशन आहे ते तुम्ही कुठे स्टोअरही करू शकता. असं बुलियन एक व्हेरिएबल घेणार स्टोअर करण्यासाठी. बुलियन स्टेटस, सपोज मी व्हेरिएबलचं नाव काही देतोय, दॅट्स इट. आणि जर का तुम्ही याला प्रिंट केलं, हा ना रूट कॉज आणि रूट आहे हे शिकवण्यामागचं कारण. तुम्हाला जर हे व्यवस्थित कळालं ना तर लूप, इफ एल्स, स्विच केस, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये तुम्ही एक्सपर्ट व्हाल आणि ते रिअल फॅक्ट मध्ये कसं एक्झिक्यूट होतं तेही व्हिज्युअलाइज होईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे. आणि इथे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन केलं लाईक दॅट स्टेटस, तर तुम्हाला काय आउटपुट येईल तुम्हाला माहितीच आहे. पण हे जे आउटपुट आहे, हे आउटपुट सिस्टीम कुणाकडे आहे? निखिल, सिस्टीम आहे आज? No, sir. ओके. निशांत? नो सर. ओके, ठीक आहे. रोहिणी? No, sir. ठीक आहे. 3 नोज मीन्स आय हॅव टू डू इट. नो वरीज. मी माझा इंटेलिजे स्क्रीन जे आहे मी इंटेलिजे ओपन करत आहे. स्क्रीन शेअर केलेली आहे. न्यू क्लास and relational operator example. Then main, बघा मी जस्ट लिहून असं सिलेक्ट करतो. Let's see, int marks equal to 45. इथे तुमचा INT मार्क्स आहे. INT मार्क्स आहे इथे तुमचं. आणि लेट्स सी, मला बुलियन व्हॅल्यू स्टोअर करायची आहे म्हणून स्टेटस इक्वल टू मार्क्स ग्रेटर दॅन 46. काय आउटपुट येईल याचं? बुलियन व्हॅल्यूज काय असेल याची? False.
ओके, करेक्ट आहे, एकदम परफेक्टली. सो अशा पद्धतीने तुम्ही हे जे बुलियन स्टेटस आहे मोस्टली करून, याच्यामध्ये आता बाकी ग्रेटर दॅन, इक्वल टू, फॉर एक्झाम्पल इथे 45 आहे. आता काय येईल? Equal. इक्वल नाही ना, ग्रेटर दॅन. मार्क्स आता ग्रेटर दॅन जे आहेत ते ट्रू किंवा फॉल्स, इक्वल नाही. म्हणजे असं ट्रू किंवा फॉल्स तुम्हाला द्यावं. ट्रू आहे. हा, तर बघा तुम्ही आता काय येईल याचं, ट्रू किंवा फॉल्स. तुम्ही मला रिस्पॉन्स करा, चॅट वर करा किंवा मला असं सांगा. हा बघा एक्झिक्यूट होतोय आणि याने काय दाखवलं, मी परत याला रन करतो, रिरन करतो. काय दिलंय? फॉल्स दिलंय. काय दिलंय याला फॉल्स, मला सांगू शकता? सर व्हॅल्यू ग्रेटर नाहीये, सेम आहे. तर ग्रेटर नाहीये. जर का तुम्हाला इक्वल टू पाहिजे तर तुम्ही जसं आता कोणी सांगितलं होतं की इक्वल टू ठेवा, तर त्याच्यासाठी तुम्हाला इक्वल टू ठेवावं लागतं. दॅट्स इट. दॅट्स इट. ओके, हे झालं तुमचं कंपॅरिझन साठी. आणि आता जर का तुम्हाला असं डिसाइड करायचं असेल की इक्वॅलिटी आहे का, इक्वॅलिटी, तुम्हाला इक्वॅलिटी जर चेक करायचं जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय वापरायचं इथे बघा. हा जो आहे ना सिंगल, हा सिंगल जो आहे तो इक्वल ऑपरेटर जो आहे तो असाइनमेंट ऑपरेटर आहे. पण तुम्हाला इक्वॅलिटी चेक करायसाठी तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे? डबल इक्वल. जर का इक्वल असेल तर ट्रू रिटर्न करेल. चेक करायला आता मी इथे 46 करतोय किंवा अनदर व्हॅल्यू. काय आता रिटर्न काय करेल हा? चला का? Not equal to. इट इज नॉट. सो हा काय करेल? रिटर्न ट्रू किंवा फॉल्स, दोन्ही पैकी एक काहीतरी. ट्रू किंवा फॉल्स सांगायचं. लेट्स सी. हा इक्वल नाहीये तर False. फॉल्स. येस, False. करेक्ट, फॉल्स सांगेल. ओके, जेव्हा मला आणि हा जो आहे नॉट इक्वल, आता काय रिटर्न करेल? वी आर चेकिंग दिस इज नॉट इक्वल. True. येस, अब्सोल्युटली ट्रू. तो अपोज करतो, म्हणजे जे काही इक्वल नॉट इक्वलच आहे ती व्हॅल्यू. सो ट्रू रिटर्न. दॅट्स इट. हा जो पार्ट होता तो आपण इथे कव्हर केलेला आहे. आता त्याचं जे पर्पज आहे ते तुम्हाला समोर, हा जो बेनिफिट आहे याचं तुम्हाला समोर आता कळणार आहे सगळं. जे की आपण लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंट आपण कंप्लीट करूया तेव्हा तुम्हाला याचा रिअल यूज कळेल की कशासाठी आपण यूज करत होतो हे वाले जे आहेत ते. ओके, नाव नेक्स्ट आहे तुमचा लॉजिकल. लॉजिकल गेट्स. तुम्ही ETC चे जे स्टुडंट असाल किंवा जर का इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे जर स्टुडंट असाल तर तुम्हाला लॉजिक गेट्स जे आहेत ते आय गेस खूप चांगले आलेले येतात, तुम्हाला माहिती असतात. किंवा कम्प्युटरचे जरी असतील तरी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हे कव्हर केलं जातं. लॉजिक गेट. लॉजिक गेट कोणते कोणते आहेत? 3 सांगा जे मेनली यूज केले जातात. And or अँड, or नॉट. अँड, ऑर, नॉट. not. येस. लॉजिकल ऑपरेटर सुद्धा सेमच यूज होतात इथे. लॉजिकल ऑपरेटर मध्ये सुद्धा सेमच होतात. तर हे जे ऑपरेटर आहेत, मी इथे ऑपरेटर म्हणजे सिम्बॉल आहेत, तर अँड फॉर द अँड पर्पज आणि रिअल टाइम सिनेरिओ आपण इथे करणार आहोत. सो दिस इज ऑर अँड नॉट. आता कोणत्या सिनेरिओ मध्ये कोणता ऑपरेटर यूज करायचा आहे? when we use the AND operator whenever we need to check
more than one condition, when we want to use evaluate particular condition at a time, then we use the logical operators. Okay, समजून घेऊया आता याचं काय आहे. एक्झाम्पल, सगळ्यांनी 12th ची एक्झाम दिलीच असेल कधीतरी. जर तुमचा पासिंग क्रायटेरिया सिंपल आहे, जर तुमचा पासिंग क्रायटेरिया 35 मार्क्स असेल इच सब्जेक्टला, सब्जेक्ट 1 इक्वल टू 35 पासिंग, सब्जेक्ट 2 35, subject 3 35. Okay, नाव क्वेश्चन असा आहे सगळ्यांसाठी, इथे तुम्ही पास असाल की फेल असाल 12th मध्ये? येस, अब्सोल्युटली फेल. जर तुमच्या एकाही सब्जेक्ट मध्ये पासिंग क्रायटेरिया पेक्षा जर का कमी मार्क्स असतील, आता तुम्हाला हे जर इव्हॅल्युएट करायचं असेल, सर स्क्रीन नाही दिसत आहे. ओ स्क्रीन नाही दिसत आहे का? सॉरी, एक मिनिट, मी इंटर स्क्रीन शेअर करतो, जेणेकरून हा प्रॉब्लेम नाही होणार. वेट अ मिनिट. मी इंटर स्क्रीन शेअर करत आहे, एकच मिनिट. चॅट्स, हा आता स्क्रीन दिसत आहे? नोटपॅड प्लस प्लस स्क्रीन दिसत असेल, अँड देन तुम्हाला आयजी ची पण स्क्रीन दिसत आहे? कन्फर्म करा कोणीतरी, जेणेकरून आपण कंटिन्यू करू शकू. येस सर. ओके, ग्रेट. सो आता मला अशी कंडिशन लिहायची आहे, मल्टिपल कंडिशन तुम्हाला एकाच याच्यामध्ये रिझल्ट जे आहे तुम्हाला पास किंवा फेल आपण ट्रू किंवा फॉल्स मध्ये करणार आहोत. लेट्स सी, तुम्हाला अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे. लेट्स सी, बुलियन रिझल्ट. आता इथे मल्टिपल कंडिशन आहेत, सब 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 अँड मल्टिपल कंडिशन असतील तर इथे तुम्हाला अँड वापरायचं की ऑर वापरायचं याच्यावर तुम्हाला डिसाइड करावं लागणार आहे. इथे तुम्हाला जर का मल्टिपल कंडिशन जर यूज करायचे असतील एकाच सिंगल स्टेटमेंट मध्ये, तेव्हा तुम्हाला या 3 लॉजिकल ऑपरेटर पैकी अँड, ऑर, नॉट याच्यापैकी एक चूज करावं लागणार आहे. ओके, अँड ऑपरेटरचं काय स्टेटमेंट असतं? व्हॉट इज एक्झॅक्टली इट्स पर्पज? ऑल कंडिशन्स ट्रू, then only it return true. If all conditions or साठी conditions false, then only it return false. बघा, जर तुम्ही अँड ऑपरेटर एकापेक्षा जास्त कंडिशन जर का सेम स्टेटमेंट मध्ये यूज करायचं असेल तर तुम्ही अँड, ऑर, नॉट याच्यापैकी यूज करू शकता. बट रिअल टाइम मध्ये तुम्हाला अँड कुठे वापरायचं? जेव्हा ऑल कंडिशन ज्या आहेत त्या ट्रू पाहिजेत असतील तर त्याच वेळेस तुम्ही अँड हा ऑपरेटर यूज करू शकता. ओके, तर या तुमचा जो सिनॅरिओ आहे, या सिनॅरिओ मध्ये तुम्हाला अँड वापरायला पाहिजेत की ऑर? दोन ऑप्शन आहे, अँड ऑर. यापैकी तुम्ही काय वापरणार? सिनॅरिओ लक्षात घ्या, 10th 12th चे मार्क्स आहेत. एकामध्ये जरी तुमचं मार्क्स कमी असेल तर तुम्ही
फॉल्स यायला पाहिजेत आणि ऑल जर का असतील तरच तुम्हाला ट्रू यायला पाहिजे. तर कोण सांगू शकतं? मनोज, or कुठला ऑपरेटर? or ऑर ऑपरेटर. ओके. अभिषेक, Yes, sir. कुठला ऑपरेटर वापरायला पाहिजे तिथे? ऑर Or. किंवा Or. अमय? Okay, let's do practical with the or. I am not going to tell you right answer. You will see the right answer. ठीक आहे. मी इथे 3 व्हेरिएबल घेतो. INT subject 1, subject 2 or I am looking that 35 INT subject 2 equal to 45 INT subject 3 equal to 95. That's it. 34. टार्गेट आहे की जर ऑल पास असेल तर ट्रू आणि फेल असेल तर फॉल्स रिटर्न होईल. रिझल्ट इक्वल टू सब्जेक्ट 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 35. तुम्ही सगळ्यांनी मला ऑर सांगितलं म्हणून मी ऑर ऑपरेटर वापरत आहे. सब्जेक्ट 2 greater than equal to 35 or subject 3 greater than equal to 35. ओके. आता याचा आउटपुट जे आहे रिझल्ट काय होईल? मी इथे डिबगर लावत आहे. लेट्स चेक. ओके. या कंडिशनचं काय दिलं याने एक्सप्रेशन मला सांगा. false. ओके, फॉल्स दिलं. आणि आपण नोटपॅड मध्ये काय लिहिलं इथे चेक करा. अँड ठीक आहे, नोटपॅडच्या नंतर आपण कंडिशन चेक करूया. फॉल्स दिलं. या कंडिशनचं आता बघा, या कंडिशनचं काय दिलं? True. ट्रू. देन फायनल कंडिशन जी आपली शेवटची आहे ट्रू. ओके. ऑर ऑपरेटर वापरलं. आउटपुट बघा आता काय यायला पाहिजे. हा काय दाखवेल? ट्रू मीन्स पास. काय या केस मध्ये तुम्हाला स्टुडंटने पास दाखवायला पाहिजे होतं? काय तुम्हाला जर का मॅथ मध्ये जर का 34 मार्क मिळाले, बाकी तुम्ही 90 मिळाले, तर काय तुम्हाला बोर्ड पास करतं? नाही. मग या सिनेरिओ मध्ये आपल्याला ऑर ऑपरेटर वापरायला पाहिजे होतं? नो. इथे आपल्याला अँड ऑपरेटर वापरायचं. जेव्हा तुम्हाला असं वाटतं ऑल कंडिशन मस्ट बी ट्रू, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की ऑल कंडिशन ट्रूच असायला पाहिजेत, तेव्हाच त्याचा आन्सर ट्रू यायला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला इथे वापरायचं अँड ऑपरेटर. ऑल द कंडिशन मस्ट बी ट्रू, देन ओनली इट विल रिटर्न ट्रू. नाव लेट्स सी. या सिनेरिओ मध्ये तुम्हाला काय सूट होत होतं? अँड ऑपरेटर. म्हणून सिनेरिओ वाईज तुम्हाला काय यूज करायचंय, कोणतं ऑपरेटर परफॉर्म करायचंय ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला डिसिजन जे आहेत त्या तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मोठी गोष्ट नसते, हेच तुम्हाला यूज करायचं आहे. ऑपरेटर, इफ एल्स, स्विच केस. इव्हन दो आता तुम्ही डेव्हलप करणारच आहात थोड्याच दिवसामध्ये, तर तुम्हाला पण कळेल की आपण याच्या व्यतिरिक्त काहीही वापरत नाही. नवीन गोष्ट हेच वापरावं लागतं. नथिंग एनिथिंग एल्स. ओके.
तर बघा एकामध्ये जरी कमी पडले असतील, मी इथे 36 करतो, ऑटोमॅटिकली ट्रू येईल. ओके. सो हा फरक आहे तुम्हाला. ऑल कंडिशन ज्या आहेत जर ट्रू असतील तरच तुमचं जे रिटर्न आहे ते ट्रू होतं. आणि हाच एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो की अँड कधी वापरायचा आहे, ऑर कधी वापरायचा आहे, नॉट. बरं, मी अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला देतो. तुम्ही सगळे कुठे ना कुठे लॉग इन करतच असतात, तुमची इंटरव्ह्यूची टेस्ट असो किंवा काही असो. तुमच्याकडे आता दोन नंबर आहेत. पहिला आहे लॉग इन आयडी. लेट्स सी आय एम टेकिंग समथिंग and INT login password समथिंग. दोन गोष्टी. आता मला सांगा या सिनेरिओ मध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल? जर तुमची लॉग इन आयडी बरोबर असली आणि पासवर्ड चुकीचा असला तर काय तुम्हाला ते लॉग इन करायला दिलं पाहिजे? नाही. नाही. मग इथे तुम्हाला काय वापरावं लागेल? कोणता ऑपरेटर यूज करावा लागेल? And येस, दॅट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. अँड वापरावा लागेल. ओके गाईज, थोडंसं जम्बलिंग होतंय. मला सांगा की तुम्हाला कन्फ्युजन कुठे वाटतंय अँड आणि ऑर मध्ये? तुम्ही बोला मला. तुम्ही सांगा कन्फ्युजन. स्पीक आउट. माईक आहे तुमच्याकडे, तुम्ही बोलू शकता. मी ऐकायला तयार आहे. कुठे कन्फ्युजन आहे? की अँड आणि ऑर मध्ये तुम्हाला काय कन्फ्युजन आहे? शेला का काय असं वाटतं की काय थोडंसं अवघड किंवा कॉम्प्लेक्स आहे? रोहिणी, निशांत. अमय. नाही सर, काही कन्फ्युजन नाही. ओके, हा एक सिनेरिओ झाला सपोज. मी इथे याचं जे आहे लॉग इन आयडीचं जे आहे ते पण मी तुम्हाला लिहून देतो. लेट्स सी तुमचा 123 हा लॉग इन आयडी आहे आणि 4441 जे आहे तुमचा लॉग इन पास आहे. जर का तुम्ही इथे बुलियन स्टेटस मध्ये लिहितं, मी इथे लिहितो बुलियन लॉग इन इथे लिहितो मी लॉग इन आयडी. ऑब्व्हियसली आता तुम्हाला इक्वल टू वापरावं लागणार आहे. जर का 123 असेल, लॉग इन आयडी 123 असेल आणि तुमचा लॉग इन पास जो असेल तो जर का ट्रिपल इक्वल जर का तो असा असेल तर हा काय रिटर्न करेल? हा रिटर्न करेल ट्रू, नाहीतर रिटर्न करेल फॉल्स. म्हणजे दोन कंडिशन तुम्ही मल्टिपल कंडिशन ज्या आहेत त्या चेक केल्या आणि त्या ऑल कंडिशन जर ट्रू असतील तरच हा अँड ऑपरेटर रिटर्न करतो याच्यामध्ये ट्रू. एक जरी कंडिशन फॉल्स झाली तर तो यूज करतो फॉल्स, तो फॉल्स मध्ये जातो. याच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हा जो आहे सेम जो स्टेटमेंट आहे इफ एल्सचा, याच्यानंतर व्हेरी नेक्स्ट इज इफ एल्स आहे, तुम्हाला तो वापरावा लागणार आहे. इफ एल्स व्हेरी नेक्स्ट, याच्यामध्ये काही डिफिकल्टीज नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो इथे की जर का हा याने ट्रू जर दिलं, जे लेट्स सी नुसतं लॉग इन मी इथे पास करतो. जर या लॉग इन मध्ये ट्रू असेल तर मी सांगतो हे यू कॅन लॉग इन, यू कॅन लॉग इन. एल्स मी इथे लिहितो यू कांट लॉग इन. आणि हीच जी गोष्ट आहे ना ही रिअल टाईप सगळ्या लॉग इन मध्ये युज करतात. फेसबुक असो, व्हॉट एव्हर असो, अशाच पद्धतीने इफ एल्स लावलं जातं. आणि इफ एल्सला तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये आहे ना एक्सप्रेशन जे आहे ते तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्येच द्यायचं असतं. कुठेही चेंज होत नाही. तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फंक्शनॅलिटी डेव्हलप करायला जा, कोणत्याही डोमेन मध्ये तुम्हाला हे जे बेसिक आहे बेसिकच यूज करावं लागतं. दुसरं काही यूज करायची गरज नाही. मी याला डिबग करतो, डिबग मोड मध्ये रन करून दाखवतो तुम्हाला. डिबग मोड,
मी डायरेक्टली एक डिबग जो आहे तो इथे लावतो लॉग इनच्या जवळ आणि याला म्हणतो नेक्स्ट कन्सोल. आता चेक करा की याची जी पहिली कंडिशन आहे ती पहिली कंडिशन काय आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे. याची पहिली कंडिशन काय दाखवत आहे, बोला मला सांगा. पहिली True. कंडिशन ट्रू दाखवत आहे. दुसरी कंडिशन काय दाखवत आहे, True. दोन्ही कंडिशन ट्रू आहे. म्हणजे लॉग इन मध्ये काय असायला पाहिजेत. मी खाली जातोय, लॉग इन मध्ये काय आहे चेक करा. Trueच आहे. ट्रू आहे. मग जर का हा ट्रू असेल तर या ब्लॉक मध्ये येईल आणि एक्झिक्यूट करेल हे. दॅट्स इट, सिंपल. हे यू कॅन लॉग इन, मी इथे यू लिहिलं नाही, यू कॅन लॉग इन. आणि मी इथे एक मिस करतो, जाणून बोलून इथे मिस करतोय. याला परत डिबग करूया. तुम्हाला जर का असं वाटत असेल थोडं फास्ट होत आहे, तुम्ही अजून स्लो करतो. असं काही हे नाहीये की लिटिल बिट स्लो, आपल्याला जेवढं समजेल तेवढंच आपण करणार आहोत. याच्यापैकी बघा, मी दोन्ही कंडिशन, पहिली कंडिशन मी सिलेक्ट करतो. पहिली कंडिशन काय दाखवते, True. अँड नेक्स्ट कंडिशन जी आहे ती चेक करा, काय दाखवते, False. फॉल्स. तर False. लॉग इन मध्ये आपण अँड ऑपरेटर वापरलेला आहे, त्याच्यामुळे इथे काय दाखवेल ते चेक करा, फॉल्स दाखवणार आहे. फॉल्स जर असेल तर इफ चा हा ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होत नसतो, एल्स चा ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होतो. तर चेक करा आता त्याला. That's the system. हा नॉर्मल इफ फेल्स होता आणि इफ फेल्स मध्ये इथे तुम्हाला जे द्यावं लागतं ती एक कंडिशन ट्रू किंवा फॉल्सच तुम्हाला द्यावं लागतं. ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि फॉल्स असेल तर एल्स वाला ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होतो. सो नाव असाइनमेंट तुमच्यासाठी असं आहे, जसं मी इथे लॉग इनचं तुम्हाला प्रॅक्टिस दिलेली आहे, तुम्ही स्वतःचे जे काही लॉग इन आहे त्याच्यावर तुम्ही एक्झिक्यूट करा. आणि दुसरा आहे की सिंपल वाला entered number is even असेल तरच तो प्रिंट करायचा आहे आणि ऑड जर असेल तर तो प्रिंट करायचा नाही. युजरने इनपुट केलेला सांगायचा दिस इज नॉट इवन नंबर. ही तुमची सिंपल जी आहे ही असाइनमेंट आहे. हा तुमचा बेसिक पार्ट आहे. ॲज सून ॲज हा पार्ट कव्हर होईल, याच्यावर कुणाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत. अभिषेक, नाव मी तुम्हाला समोरचे जे काही प्लॅनिंग्स आहेत ते सांगणार आहे. पहिला आहे की आपण जसं टर्नरी ऑपरेटर इफ फेल्स झाल्याच्या नंतर जे काही कंडिशनल स्टेटमेंट आहे, जसं आपण डिस्कस केलं होतं, मी नोटपॅड प्लस प्लस ची स्क्रीन शेअर करत आहे. कंडिशनल स्टेटमेंट जे आहे, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये तुम्ही इफ एल्स, रिअल टाइम सिनेरियोज, एल्स इफ, सगळे रिअल टाइम सिनेरियोज आपण इथे डिस्कस करणार आहोत. एल्स इफ लॅडर, देन स्विच केस आपण कुठे यूज करतो, कशा पद्धतीने यूज करतो, अँड फॉर लूप, while loop, do while loop, and very next असेल array. याच्यावर टेक्निकल इंटरव्ह्यूचं पूर्ण प्रॅक्टिस करणार आहोत आणि इथून पुढे जेवढं काही तुमचं होईल
जसं की युनरी ऑपरेटरवर काय क्वेश्चन येतात, बिटवाईज ऑपरेटरवर काय येतात, टर्नरीवर काय येतात ते करणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुमचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जो की फेस टू फेस मध्ये क्वेश्चन विचारतात ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे रिअल टाइम सिनेरिओज जे आहेत ते तुमचे इथे कव्हर केले जातील रिअल टाइम. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रोजेक्ट असेल ऍडव्हान्स जावा प्रोजेक्ट जो असेल तो ऍडव्हान्स जावा बेस असेल. आपण वेब ऍप्लिकेशन बनवणार आहोत युझिंग सर्वलेट, JSP, JDBC अँड MySQL हा असेल. म्हणजे जेणेकरून तुम्ही जे काही शिकाल ते रिअल टाइम इम्प्लिमेंट कसं करतात ते मला कळेल की कशा पद्धतीने तुम्ही यूज करणार आहात. अमाय काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर? नो सर. ओके. शलाका, विपुल, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? नाही सर. थोडस तुम्हाला असं वाटतं की थोडं फास्ट होत आहे तर मी स्लो करतो. तुम्हाला जसं समजेल. माझं काम आहे तुम्हाला समजणं महत्वाचं. निखिल, निशांत आणि तुम्ही सगळे सिस्टीम घेऊन बसा आणि प्रॅक्टिस करा साइड बाय साइड. मी तुम्हाला 4 मिनिटं 5 मिनिटं असा टाइम देतो, तुम्ही करा. जर एरर आला तर तिथल्या तिथे आपण सॉल्व्ह करूया. कारण की नंतर तुम्हाला वेळ भेटला नाही भेटला आणि 1-2 जणांनी जरी प्रॅक्टिस केली ना, जर सपोज निखिलने प्रॅक्टिस केली, निशांतने प्रॅक्टिस केली की तुम्हाला तो प्रॉब्लेम तुमच्या मनात जे डाऊट असतील ना ते सॉल्व्ह होतील. ज्यांच्याकडे नेटवर्क चांगलं आहे, इंटरनेट ब्रॉडबँड आता सगळ्यांकडे राउटर आणि लॅपटॉप जे आहे ती कॉमन गोष्ट झालेली आहे. ज्यांचं नेटवर्क आणि थोडंसं स्ट्रेंथ जी आहे नेटवर्कची ती चांगली आहे त्यांनी लाईव्ह प्रोग्रामिंग करायची आहे. काही डाऊट जर असेल तर आपण तिथेच सॉल्व्ह करूया.